या ठिकाणी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. 2, 5, 6 जो दिवस आहे या बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केलेला दिवस आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी असंख्य लोक या ठिकाणी येतात हजारोच्या संख्येने आणि काळाराम मंदिराचं या ठिकाणी दर्शन घेतात. त्यामुळं तो दिवस औपचारिक ठेवू ही धम्म परिषद आहे ती धम्म परिषद ठेवण्यात आलेली आहे. या धम्म परिषदेला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत आणि विश्व शांतीचा विचार देण्यासाठी ही धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व माझ्या नाशिकांना माझं नम्र निवेदन आहे, उद्याच्या धम्म परिषदेला जी दोन मैदानात होणार धम्म परिषद आहे त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून अशा पद्धतीने मी नम्र निवेदन करतो, आवाहन करतो आणि धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आणि बौद्ध धर्माचं जे मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्म वाढवण्याचं जे काम आहे ती जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे. ही जबाबदारी आपण पाडूया. त्यासाठी उद्या जी धम्म परिषद जी आहे त्याला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं मी आवाहन करतो. धम्म बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.